गरिबीचे दिवस संपले. गणेश चतुर्थी पासून गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने या 5 राशींची लागणार लॉटरी. तर या 2 राशींच्या जीवनात असेल राजयोग. आज गणपती बाप्पाच्या कृपेने या 5 राशींचे भाग्य चमकणार आहे. या काळात कुमारिका मुलींना इच्छुक वरप्राप्ती होऊ शकते. खूप दिवसांपासून मनात बाळगलेली नवीन घर घेण्याची इच्छा आजच्या दिवशी पूर्ण होऊ शकते. नवीन उद्योग व्यवसायाची सुरुवात आजच्या दिवशी केली तर ती खूपच लाभदायी ठरेल. अचानक या राशीतील लोकांना लॉटरी लागू शकते. रखडलेले जमिनीचे निकाल देखील आज या राशीतील लोकांच्या बाजूने होऊ शकतात. यांना नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध होतील. विद्यार्थ्यांना क्रीडा क्षेत्रात उज्ज्वल यश मिळेल. तसेच आरोग्याच्या बाबतीतील सर्व प्रश्न आजच्या दिवशी दूर होतील. एकूणच पुढील दिवस या राशीतील लोकांसाठी काही शुभघटना घेऊन येणार आहे. उर्वरित राशीसाठी पुढील दिवस थोडासे मध्यम स्वरूपाचा जाईल. मित्रांनो, व्हिडिओमध्ये पुढे जाण्यापूर्वी तुम्हा सर्वांना विनंती आहे की जर तुम्हाला माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावर राहावी असे वाटत असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन हे बटन दाबा जेणेकरून तुम्हाला आगामी व्हिडिओची सूचना मिळू शकेल. चला तर मग त्याबद्दल जाणून घेऊया. मेष राशी. सदोदित तुमच्यातील लहान मूल कार्यरत ठेवण्याची तुमची क्षमता गमावून बसलात हे तुमच्या चिंतेचे मुख्य कारण ठरेल. त्यामुळे तुम्ही त्रस्त व्हाल. पुढील काळात तुम्हाला आपल्या संतांमुळे आर्थिक लाभ होण्याची शक्यता दिसत आहे. यामुळे तुम्हाला बराच आनंद होईल. आजच्या दिवशी नवा लूक, नवा पेहराव आणि नवे मैत्र लाभेल. त्रयस्थ व्यक्तीचा हस्तक्षेप तुम्ही आणि तुमच्या प्रिय व्यक्तीमध्ये संघर्ष निर्माण करू शकतो. पुढील काळात उच्च कामगिरीचा आणि उच्च वर्तुळात वावरण्याचा आहे. लोक तुमच्या बाबतीत काय विचार करतात आज तुम्हाला या गोष्टीचा काहीही फरक पडणार नाही. तसेच पुढील काळात तुम्ही रिकाम्या वेळेत कुणासोबत भेट घेणेही पसंत करणार नाही आणि एकांतात आनंदी राहाल. तुमचे तुमच्या जोडीदाराशी गंभीर भांडण होईल. कर्क राशी. कोणत्याही प्रकारे तुमची ताकद कमी पडते असे नाही तर तुमची इच्छाशक्ती कमी पडते. तुमची क्षमता काय आहेत ते ओळखा. दिवसाच्या उत्तरार्धात आर्थिक स्थिती सुधारेल. तुमचे ज्ञान आणि विनोदबुद्धी यामुळे तुमच्या अवतीभोवतीचे लोक प्रभावित होतील. प्रेम हे वसंत ऋतूसारखे असते. फुले, हवा, सूर्यप्रकाश, फुलपाखरे. तुम्हाला रोमँटिक गुदगुल्या होतील. आपण केलेल्या कामाचे श्रेय दुसऱ्या कोणालाही घेऊ देऊ नका. आज तुम्ही निवांत वेळी काही नवीन काम करण्याचा विचार कराल परंतु या कामात तुम्ही इतके व्यतीत होऊ शकतात की तुमचे गरजेचे कामही सुटून जातील. वैवाहिक आयुष्याचा विचार करता पुढील काळात तुमचे जीव खूप सुंदर झाले आहे. सिंह राशी. इतरांबरोबर आनंद वाटून घेण्याने आपले आरोग्य बहरून जाईल. येनकेन प्रकारे आर्थिक लाभ होतील. तुमच्या ज्ञानलालसेपोटी नवीन मित्र जोडाल. तुमच्या रोमँटिक जोडीदाराशी फोनवर बराच काळ बोलून तुम्ही जोडीदाराला छळाल. तुमच्या अवतीभवतीच्या लोकांनाही लाभदायी ठरतील असे प्रकल्प अंमलात आणण्यास तुमची स्थिती अतिशय सक्षम आहे. जी गोष्ट तुमच्यासाठी आवश्यक नाही त्यावर तुमचा अधिक वेळ घालवू शकता. जर तुम्ही कुणाला तरी भेटण्याची योजना तुमच्या जोडीदाराच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे बारगळली तरी तुम्ही एकमेकांसोबत चांगला काळ घालवाल. कन्या राशी. स्वतःची प्रगती करणाऱ्या प्रकल्पांमध्ये तुमची ऊर्जा खर्च करा त्यामुळे तुमची स्थिती सुधारेल. आज तुम्हाला आपल्या संतांमुळे आर्थिक लाभ होण्याची शक्यता दिसत आहे. यामुळे तुम्हाला बराच आनंद होईल. अंतिम आपले खाजगी आयुष्य हाच आपला प्रमुख लक्ष द्यायचा विषय असेल पण आज तुम्ही सामाजिक धर्मादाय कामावर लक्ष केंद्रित कराल. आपल्या अडचणी प्रश्न घेऊन येणाऱ्यांना तुम्ही मदत कराल. तुमचा जोडीदार पुढील काळात दिवसभर तुमचा विचार करेल.
तुम्ही तुमच्या संकल्पना चांगल्या तऱ्हेने मांडल्यात आणि तुमच्या कामात उत्साह आणि शेवटपर्यंत चिकाटी दाखवलीत तर तुम्ही फायद्यात राहाल. कुटुंबातील गरजांना पूर्ण करून तुम्ही बऱ्याच वेळा स्वतःला वेळ देणे विसरतात, परंतु पुढील काळात तुम्ही सर्वांपासून दूर होऊन आपल्या स्वतःसाठी वेळ घालवू शकाल. आजच्या एवढं तुमचं वैवाहिक आयुष्य कधीच रंगीबेरंगी नव्हतं. तुला राशी. तुम्हाला उत्तेजित करणाऱ्या, उल्हसित करणाऱ्या उपक्रमात स्वतःला गुंतवा, त्यामुळे तुम्हाला बराच आराम मिळेल. तुमच्या भाऊ बहिणींपैकी आज कुणी तुमच्याकडून उधार मागू शकतात. तुम्ही त्यांना पैसे उधार घ्यालच, परंतु यामुळे तुमची आर्थिक स्थिती खराब होऊ शकते. दूरच्या नातेवाईकांकडून आलेली बातमी तुमचा दिवस उजळून टाकेल. आपल्या प्रिय व्यक्तीचे तुमच्या वरिष्ठांना तुमच्या प्रलंबित कामाची जाणीव होण्यापूर्वीच ते पूर्ण करा. तुम्ही रिकाम्या वेळेत आपल्या आवडीचे काम करणे पसंत कराल. पुढील काळातही तुम्ही असेच काही काम करण्याचा विचार कराल, परंतु कुठल्या व्यक्तीचे घरात येण्याने तुमचा हा प्लॅन विस्कळीत होऊ शकतो. दिवसा झालेल्या वादविवादानंतर तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत संध्याकाळ मात्र चांगली घालवाल. धनु राशी. जीवनसाथीच्या आरोग्याकडे योग्य लक्ष देणे आणि देखभाल करण्याची गरज असेल. अधिकचा पैसा स्थावर जंगम मालमत्तेत गुंतवा. कुटुंबामध्ये वर्चस्ववादी भूमिका ठेवण्याचा आपला स्वभाव तातडीने बदलण्याची गरज आहे. कुटुंबातील सदस्यांशी जवळीक साधून काम करा. आयुष्यातील चढउतार त्यांच्याशी शेअर करा. आपला हा बदललेला स्वभाव त्यांना अमर्याद आनंद मिळवून देईल. प्रेमप्रकरण दोलायमान होऊ शकते. हे एक उत्तम दिवसापैकी एक दिवस आहे जेव्हा कार्यक्षेत्रात तुम्ही चांगले वाटेल. पुढील काळात तुमचे सहकर्मी तुमच्या कामाचे कौतुक करतील आणि तुमचा बॉसही तुमच्या कामाने आनंदी होईल. व्यावसायिक ही आज व्यवसायात नफा कमावू शकतो. कुंभ राशी. व्यवसाय धंद्यात उधार मागण्यासाठी आलेल्या लोकांकडे निव्वळ दुर्लक्ष करा. कर्मकांडे घरच्या घरीच करणे हिताचे ठरेल. प्रेमात निराशा पदरी येण्याची शक्यता आहे, पण आपण हार मानू नका. प्रेमीजन कदापि खुशामतीला भुलत नाहीत. तुमच्याकडे खूप काही मिळविण्याची क्षमता आहे, म्हणून मिळणाऱ्या सर्व संधींचे सोने करा. व्यक्तिमत्व सुधारण्यावर केलेल्या प्रयत्नांचे समाधानकारक फळ मिळेल. लग्न म्हणजे केवळ एक छताखाली राहणं नव्हे, ते एकमेकांसोबत वेळ घालवणंही तेवढंच महत्त्वाचं असतं. वृश्चिक राशी. तुमच्या दुखण्यावर तुम्ही जितकी जास्त चर्चा कराल तेवढी तुमची व्याधी वाढत जाणार, म्हणून इतर दुसऱ्या कामामध्ये स्वतःला गुंतविणे श्रेयस्कर. जर तुम्ही विवाहित आहेत तर आपल्या मुलांची विशेष काळजी घ्या, कारण जर तुम्ही असे केले नाही तर त्यांची तब्येत बिघडू शकते आणि तुम्हाला त्यांच्या स्वास्थ्यावर बराच पैसा खर्च करावा लागू शकतो. आपल्या आजी आजोबांशी बोलताना त्यांच्या भावनांना धक्का लागणार याची काळजी घ्या. बोलण्यावर नियंत्रण ठेवा. बडबड करून वेळ वाया घालविण्यापेक्षा शांत राहणे कधीही चांगले असते. आपल्या संवेदनशील वागण्याने आयुष्याला अर्थ प्राप्त होतो हे ध्यानात ठेवा. तुम्ही किती काळजी करता हे आपल्या वागण्यातून त्यांना दिसू द्या. कामाचा डोंगर असला तरी प्रणयराधन आणि मित्रमंडळींमध्ये मिसळणे याचाच अंमल तुमच्या मनावर राहील. कलात्मक क्षेत्रातील लोकांना आजचा दिवस यशदायी ठरले. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तसेच व्हिडिओ लाईक करून कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी टाईप करा. भेटूया पुढच्या अशाच एका ज्ञानवर्धक व्हिडिओमध्ये एका नवीन चर्चेसह. तुम्हा सर्वांचे मनःपूर्वक आभार. जय श्री कृष्ण. जय माता लक्ष्मी. श्री स्वामी समर्थ.